सिंधुदुर्ग से भाजपा नेता नीतीश राणे ने दिल्ली चुनाव नतीजों पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस और राहुल गांधी पर निशाना साधा। उन्होंने तंज कसते हुए कहा कि कल 3 इडियट्स की तरह प्रेस कॉन्फ्रेंस करने वाले बंदर आज कहाँ चले गए। आज दिल्लीमध्ये जे काही विजयाच्या दिशेने आम्ही जो वाटचाल करतो, जे आकडे तुम्ही मला सांगताय, परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे। पहिला हरियाणा, मग महाराष्ट्र, आता दिल्ली। आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही त्या शिक्कामोर्तब झालेला आहे। ते कालपासून जे ते 3 इडियट आलेले, जे काही माकडं काल बोलायला बघत होते, आज ते कुठे माकडं गेले? म्हणजे राहुल गांधीच्या तर पक्षाचं मी ऐकलं 1 आणि 2 वरच आहे, 0च आहे। म्हणजे ते म्हणजे विचार करा, ही यांची लायकी, आणि ही यांची राजकीय क्षमता। आणि बोलतात कोणावर आहे? मोदीजींवर। बोट कोणावर ठेवतात? ईव्हीएमवर। लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ईव्हीएमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोंबलत बसायचं। म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन। मला वाटतं 25 का 27 वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे। हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचं आणि आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांचं आहे। साहेब, संजय राऊत म्हणतात की सगळे वोट जे आहेत ते बीजेपीला मिळाले, हे कोणतं गणित आहे, कोणती जादू आहे, कोणती? संजय राऊत म्हणतात अघोरी जादू आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा बरीच अघोरी विद्या आहे, त्यामुळे अघोरी विद्येमुळे अशा पद्धतीचे यश मिळालं असं संजय। मोबाईल काढणं त्याचे सर्वात मोठा बेंगाली बुवा हा मातोश्रीवर बसतो। उद्धव ठाकरेच्या काळ्या जादूच्या काही कहाण्या अगर मी महाराष्ट्राला सांगितल्या ना, तो लोक त्याला घरात पण घेणार नाही। मातोश्रीमध्ये असो किंवा तू जेव्हा वर्षावर राहायला गेले ते, तेव्हा वर्षाच्या मागच्या हॉलला, मागचा जो लॉन आहे त्याला खोदून काय काय त्याच्यामध्ये पुरलेलं, याची माहिती महाराष्ट्राला कधी आता द्यायला लागेल। काळा जादू करणारा कोण आहे, कुठल्या बुवाकडे हे लोक जातात, काय काय हे लोक खाण्यापिण्यामध्ये बंद करतात, कसे लिंबू सगळ्यांच्या घराच्या बाहेर टाकतात, याची सगळ्याची माहिती असणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत। म्हणून संजय राजाराम राऊतनी अजून जास्त तरी त्याच्या मालकाचं वस्त्रहरण करू नये। आणखी एक म्हटलं की त्यांनी की महाराष्ट्रात फॉर्म्युला आता दिल्लीत लागू करण्यात आला आहे। 5 वर्षात केजरीवाल यांना धड काम करू दिलं नाही असं म्हणतात संजय राऊत। शेमड्या मुलाकडे मी जास्त